मित्रांनो, आज पुन्हा बिंदोरच्या मैदानामध्ये आपल्याला नाशिकचा आशिक लखन, हरिभाऊ असतील, देवेदादा, तर आपले बघ नानाशेठ तात्या सांगारलीचे कुठेतरी नियोजन आज झाला पुन्हा. आणि A1 जोडीसोबत म्हणजे आज कोरेगावची हिंद केसरी जोडी आज या मैदानामध्ये पळाली विरुद्ध, म्हणजे मैत्रीपूर्णच लढत झाली आपली. कारण कुठेतरी मेहरबानच्या सोबत पण लखननी गुलाल घेतलेला आहे. विचारूया आपण काय बोलाल देवेदादा. शर्यत मैत्रीपूर्वक झाली आज. तसं गाडी कधी होईल असं स्वप्नात वाटलं नव्हतं, कारण की आम्ही एक जीवाला जीव देणारे मित्र होतो, रोज उठणं बसण्यापासून नियोजन करण्यापर्यंत. पण कुठेतरी काहीतरी मिसअंडरस्टँडिंगमुळे बहुतेक आजची गाडी झाली असावी. गाडी झाली. तसंच मला आकाश शेठचा फोन आलेला की आज म्हणजे त्यांनी फोन केला. फोन का केला पण मी पहिला उचलला नाही त्यांचा फोन. तर त्यांना म्हटलं गाडी जमली बोलते आपली. बोल ठीक आहे, मेहरबान आहे का तुला. तर म्हटलं तर असं बैल नाही आहे म्हटलं पहिला. बरं ठीक आहे. पण आज गाडी झाली, गाडी मैत्रीपूर्वक झाली. पहिले सुरुवात मेहरबानमध्येच पळून गुलाल घेतला मुंबईचा पहिला. छान सुंदर अशी गाडी पळालेली. त्यानंतर राहुलबाईच्या बैलासोबत पण गाडी पळाली. विशाल शेठ कानवकर असतील या आणि अशा नामांकित बैलांसोबत बैल पळाला. तशा पैऱ्या योग्य पैऱ्यांमुळे बैल वरती आज जात गेला. शर्यत पंढरी शेठ फडके आणि त्यांची मला वाटतं आज जमूनच झालेली आहे गाडी. आकाश शेठची बरोबर. ते आज मैत्रीपूर्व शर्यत झाली आणि आज मैत्रीपूर्व शर्यतीमध्ये पेंडिंगला राहिली गाडी आणि गुलालाचा मानकरी झाला लखन आणि सर्जा फडके शेठ यांचा सर्जा. कसं झालं नियोजन, कधी झालं होतं सर्जा सोबत नियोजन? काल परवाच्या दिवशी झाला माझा. माझ्याशी बोलला परवाच्या दिवशी नरेश शेट्टीला मी फोन केला का बैलाचा पेरा वगैरे झालाय का. नरेश शेट बोलला नाही असं काहीच नाही. तर मग बोला आपण पाहू मामाच्या नावाने. मी बोललो तर चालेल शेट बोलतो. तसंच नाना तात्या स्वर्धिका चंद्रकांत पाटील आणि नाना तात्या त्यांचे संबंध हरिभाऊ वेळंजकर नाशिक यांच्याशी फार जुने आहेत. म्हणजे माझ्या आधीचे पण संबंध जर हरिभाऊशी कोणाचे असतील तर त्यांचे आहेत. पण मधल्या पिरियडमध्ये ते शर्यती क्षेत्रात जरा स्टॉप घेतलेला. पण आता ते फार अशी सुरुवात त्यांनी केलेली लखनपासून. असंच त्यांना विजय मिळावा आणि असंच आमचं नाव लखनने रोशन करा हीच. बरोबर. आता ड्रायव्हर विषय पहिल्यापासून आहे या क्षेत्रामध्ये. जेव्हापासून शर्यती कोणाला माहिती नसते बरोबर त्या काळापासून आम्ही बिंजोरच केलेलो आहे. त्या काळीमध्ये माझ्या वडिलाची बैल होती. तर बैला पनवेलला घेऊन जायचं तर कुठल्या तरी मैदानात लपून ठेवायला लागायची बैला कोणाच्या इथे. तेव्हा कोणाचं नाव पडेल तेव्हा नाव फिरवायचा. तेव्हा बैला सांगायचं. तेव्हा फोन नव्हते काय नव्हते. मग त्या काळी काय करायचं, गाडी लावून ठेवायचं ट्रक. मग नाव फिरवायचं नाही. मोटरसायकल जायचं. मग त्यांना सांगायचं गावल्यानं का अर्धा एक तास लागेल बैला यायला मैदानात. तेव्हा बैला काढायला सांगा समोरच्या. बरोबर. मग तेव्हा बैला मैदानात काढली का टक्क्याचा अलॉसमेंटवाला होता का पनवेल भागात कोणाशी बी शरद झाली तर पहिलाच अलॉस करून सांगायचं का नाना दादातलं बक्षीस घेऊन जा. असा बैलाचं आव्हान होता पत्र्या बैलाचं बघून. त्याच्यानंतर मी नाशिकवरनं हरिकडून देवऱ्या बैल घेतला. त्यांनी कुठला मुंबईचा बैल गाडा ठेवला नाही असं नाही. विष्णू मायाची गाडी एवढी पळत होती तिला बी लय फडकात अंतरात हरी बोल. आधी आमची गाडी पराभूत झाली. नंतर दुसऱ्यांदा रागात नाव फिरवला. तेव्हा हरी बोलला का सुरेश गाडी फिरव. मग त्याला मी वापस बोललो किती बक्षीस वाढवायचे का. त्यांनी तेव्हा बक्षीस वाढवू नाही बोलता आहे तेवढंच. तेव्हा अंतरमार मारला तेव्हापासून त्यांनी गाडाच बंद केला. तर बाबांचं झाली घटना तेव्हा आला तर मामा बोला वापस काय खेळले नाही. तर बोलतं काय बैला आणून बी माझं पुरा होणार नाही. काय एवढं अंतर मी तोडूच शक्य नाही. बरोबर. जुन्या लोकांचा खेळ होता. मैत्रीपूर्व प्रेमाने शर्यती करत होता. बरोबर. कुठेतरी अशा जुन्या माणसांची गरज या शर्यती क्षेत्राला आहे. बरोबर. त्यांची जी खेळण्याची टेक्निक, त्याच्या शर्यतींची पद्धत आहे. बरोबर. बरेचसे आहेत पनवेलमध्ये ना गाडा मालक आहेत. कल्याण म्हणजे वडिलोपार्जित पण काही गाडा मालक म्हणजे अजून टिकून ठेवले 3-4 पिढ्यांनी. असंच आता मला वाटतं यांची पण दुसरी तिसरी पिढी असेल. चौथी पिढी की ही शर्यती क्षेत्राने टिकून ठेवलाय. बरोबर. आणि बघा हे ड्रायव्हरचं कौतुक व्हायला पाहिजे. बघा का गाडी घासाघाशीमध्ये चालू होती आणि कुठेतरी तुम्हाला निकाल मिळवून दिला. काय बोलायचं ड्रायव्हरच्या बद्दल बोलायचं बोलला तर त्याला मला तो बोलला ना पंकज आहे. बोललो मी बिंदास काय टेन्शन नाही. पंकजचा जो म्हणजे त्याने आता मला नंतर तिथं खाली गेल्यानंतर बोलला रिंगी तू आणायला सांगितली तीच आणायची होती. बोला तरी बोलतं चालेल मला कासरा वाहतोय. बोला ठीक आहे तोपर्यंत गाडी सोडू नये आपण. बोला माझे भाऊ कधी मैदानात येत नाही. मोठे भाऊ कधीच नाही. आम्हाला पूर्ण सरकारी भावाचा असतो. मग नंतर आता भावाने निर्णय घेतला माझ्या का बोलला का चल बोलतं आपण हे बंद नाही ठेवू. आपण आहे तोपर्यंत करू बाबांचा भावासाठी. आजचा जो लखन मैदान आहे याचं कारण म्हणजे सांगारलीवाले असतील. बरोबर आहे. कारण की अचानक नियोजन झाले ते सांगारलीवाल्यांच्या शब्दामुळे हरिभाऊने सांगितलं की असा विषय म्हणजे चांगली गोष्ट आहे. नाना तात्या एक जुनं नाव आहे शर्यती क्षेत्रातला. त्यांच्या नावासाठी जर त्यांच्या शेजारी मैदान गाडी पडणार असेल तर आणि मला वाटतं हा नाव मला वाटतं जवळला खांबालपाडा कात्रापी मैदान व्हायची ना. मी स्वतः जायचो. माझा चॅनल तर आता आहे. मी त्यानं दादांना बघितलं आणि त्यांचा खेळ पण बघितलाय. बघा देवेश तुला माहिती असेल ना. मला माहिती आहे कारण मी बघितलं. फार म्हणजे जुनं असं नाव आहे नाना तात्या पाटील सांगारलीवाला. लाखावर खेळून करोडावर खेळला असा त्यांचा एक डायलॉग होता. तो डायलॉग मुले नाना तात्याची ओळख म्हणजे
बघा आज बिंजोरचं मैदान चला ते आपल्या आता नियमानुसार बिंजोरच्या टॉपची शर्यती शेवटला होतात आणि एक मोठाच गुलाल म्हणजे बघा काय बोलाल याविषयी. गुलाल मोठा होता. शर्यती क्षेत्रात एक गोष्ट सांगायला आवडेल, एखाद्या माणसाचा जर एखादा बैल पळाला ना तेवढे जुने दुश्मनांचे संबंध पण असतील ना जे विरोधकांचे तेवढे चांगले होतात. आणि जर एक चांगला बैल पळायला लागला तर जवळची माणसं पण कधी दुश्मन होती सांगू शकत नाही. हा कोणाला मी टोमणा वगैरे काय बोलणार नाही, पण ही सत्य घटना आहे. कोणाकडे पण एखादा बैल पळू दे, त्याच्याकडे बैल पाळण्याची जुनी म्हणजे काय जी विरोधकातली माणसं असतील ते पण रामराम करतील, हात मिळवत नाही. ज्या दिवशी त्याच्याकडे बैल पाळला नाही ना त्या दिवशी जवळचा माणूस पण त्याची विरोध कधी गाडी मारायचा प्रयत्न करणार पाठपाठी हे सांगू शकत नाही. या शेती क्षेत्रात वय कमी आहे पण अनुभव खूप भेटला आतापर्यंत. आणि या क्षेत्रात एज इज नॉट इम्पॉर्टंट, इम्पॉर्टंट युअर एक्सपिरियन्स. या वाक्याला मी आजपासून म्हणजे गृहीत धरून इथून पुढे वाटचाल करेन की या क्षेत्रात वय डिपेंड नाही कोणाचं, त्यांनी काय अनुभव घेतलाय, कधीपासून तो शर्ती क्षेत्रात खेळतो आणि त्यांनी कशी माणसं बघितली याच्यावर डिपेंड आहे. बघा चला आता जास्त आपण मुलाखत मोठी नाही करू. समोरची जोडी पळाली A1 जोडी तिचं पण कौतुक व्हायला पाहिजे कारण आज इतका मोठा गुलाल येतो त्या जोडी मुलं तुम्हाला मिळालं आहे. घाटावरचं कोरेगाव मैदान 83 वर्षाची परंपरा आणि 1 नंबरचं मानकरी मान पेटवून दोन्ही मुंबईची बैल आणि त्याचं पण नियोजन न होता 1 ते 2 दिवस आधीच नियोजन होऊन त्या गाडीने 1 नंबर पटकावला. म्हणजे ती पण काही साधी गाडी नाही, नामांकित गाडी म्हणा. बरोबर आहे, म्हणजे कुठेतरी झालं तिचं पण कौतुक. चला हरिश्चंद्र नाना पाटील, मी नानांचा मोठा मुलगा. मी बरंच वेळा पाहिलेले आहेत म्हणजे फडकेंना आमच्या घरी येता वेळेस. आणि फडके आणि बाबा आमचे दोघं जिगरी मित्र होते आणि पूर्वीपासून ते एकमेकांचे सहकारीच होते. त्यामुळे आम्ही त्या सहकार्यामधून ही आजची शर्यत केलेली आहे आणि त्या शर्यतीत आम्हाला आमच्या वाडवडिलांचं हे मिळालेलं आशीर्वाद मिळालेले आहे आणि आमची बैलं चांगली आलेली. आणि भरपूर दिवसानंतर येण्यामागचं कारण कुठे नाही, आता कसं झालं, पूर्वी माझे वडील पाहायचे, दोन्ही भाऊ पाहायचे. माझा चंद्रकांत म्हणून भाऊ होता छोटा, तो एक्सपायर झाला. तर बैलांचा आता परंपरा कोणीतरी चालवायला पाहिजे. बरोबर आहे. त्या निमित्ताने आता बरं मी तुम्हाला सपोर्ट करतो. मी व्यावसायिक माणूस आहे, मला काय या क्षेत्राचा काय अनुभव नाही, पण एक मी चांगला चित्रपट निर्माता आहे. 3-4 पिक्चर आलेत माझे आणि भरपूर माझा व्यवहार आहेत काही. त्यामुळे मी या क्षेत्रात नवीन उतरतोय आणि चांगल्या पद्धतीने उतरेल. वडिलांचं नाव होतं, भावाचं नाव होतं, ते परत रिपीट करेन. बरोबर. कपालीला लागलेला हा गुलाल आजच्या दिवसासाठी आनंदाचा गुलाल म्हणजे तो आठवणीचा पण राहू जाईल. हो, आनंदाचा गोळा हा याच्यापूर्वी पण आता 2 वेळा मी शर्यती मारलेल्या आहेत या बैलांनी. त्यामुळे आनंदाचा तो आहेच आहे. आणि असा आनंद आहे की जी टॉपची बैलं होती त्यांनाच पहिल्यांदा हरवलं. म्हणजे एंट्री जो माझी फर्स्ट एंट्री आहे ती फर्स्ट एंट्री चांगली झालेली आहे. त्यामुळे मला असं अजून उत्साह निर्माण झालेला आहे. पुढे जाऊन मी अजून पुढे या क्षेत्रामध्ये अजून फायदा राहत. बरोबर. चला ती टॉपची बैला ज्यांना हरवल्या येणाऱ्या कालामध्ये त्यांच्यासोबत पण कदाचित तुम्ही पळताना दिसा, कारण हा खेळच असा आहे. आज गाडी झाली तर उद्या लगेच बघा, ती सुद्धा आमची मित्रमंडळीच आहे. नाही असं नाही, मगाशी देवेंद्र यांनी सांगितलं तशीच ती माणसं आहेत. आम्ही एकत्रच आहे. आम्ही काय आमचा खेळ दाखवतोय. आम्ही कोणत्याही काही क्षेत्रामध्ये असं चढ उतार दाखवत नाही. आम्हाला कोणाशी दुश्मनी नाही, कोणाबरोबर वैर पण नाहीये. आम्ही मैत्रीपूर्वक खेळलो म्हणून मैत्रीपूर्वक पुढेही आम्ही मैत्रीच राहू, मैत्रीतच राहू, मैत्रीमध्येच खेळ खेळू. त्यांनी खेळ खेळला आमच्या बरोबर तर आम्ही पण खेळू परत. बरोबर. असं काही हे नाहीये. बरोबर. चला, या नाही खेळायची इच्छा त्यांना असेल तर आम्ही आनंदात राहू. बरोबर. चला, तुम्हाला मी आजच्या गुलालसाठी अभिनंदन देतो. भरपूर दिवसानंतर तुम्ही पण आलं आणि कुठेतरी कपालीला लागलेला गुलाल. जाता तर शेवटचा लखन विषय काय 2 शब्द बोलाल? लखन म्हणजे आता तर कसं बैलाबद्दल जास्त मला माहिती नाही, तरी पण लखन हा आता आजच्या मी 3-4 याच्यामध्ये गाड्यांमध्ये बघितलं तर लखन हा एकदम बेस्ट बैल होणार आहे आणि नंबर 1चा बैल होणार. बरोबर. चला, तुम्हाला शुभेच्छा.